समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनल. ठीक आहे पण आपण असे घरकचरा व्यवस्थापनची रॅली घेऊया. प्लास्टिक बंदी आज 21 ऑगस्ट माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो आणि 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट आपण जलसंधारण सप्ताह हा साजरा केला. त्याची आज सांगता झालेली आहे आणि या सांगतेच्या दिवशी महा वॉकेथॉन हे सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित केलं होतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हे आवाहन केलं होतं. अल निनोचा प्रभाव जो या 2 वर्षात आपल्याला दिसणार आहे, त्यामुळं पाण्याचा एक एक थेंब हा वाचवला पाहिजे आणि पावसाचा एक एक थेंब हा मातीमध्ये जिरला पाहिजे आणि आपलं पूर्ण महाराष्ट्र हा जलसमृद्ध झाला पाहिजे, ही यामागची भावना आहे. आणि त्याच पद्धतीनं 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी हे जलसमृद्ध अभियान राबवलं जातं आहे. त्याच्यामध्ये सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा या आयोजित केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधित वक्त्यांना मान्यवर वक्त्यांना निमंत्रित करून पाण्याचं महत्त्व हे मुलांना सांगितलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एक शाळा एक खड्डा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि यामागची संकल्पना हीच आहे की जी आपली भावी पिढी आहे त्यांना पाण्याचं महत्त्व आणि पाण्याचा एक एक थेंब हा कसा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हे त्यांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे. आणि त्याची ही सुरुवात महावॉकेथॉननी अत्यंत चांगल्या पद्धतीनं झाली. साताऱ्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. 4,500 रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये हा वॉकेथॉनचा अभियान आणि कार्यक्रम हे पार पडलं. आणि सर्व प्रमुख आपले जिल्हाधिकारी साहेब संतोष पाटील साहेब, CO मॅडम, आमचे पूर्ण जिल्हा परिषदेचे HOD, आपले वन अधिकारी सातपुते साहेब, आमचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असे सर्व मान्यवर यासाठी उपस्थित होते आणि खूप उत्साह आढळून आला. धन्यवाद. नमस्कार. आज 21 ऑगस्ट आहे. आत्ताच डॉक्टर प्रियाताई शिंदे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्हा आज पूर्णतः या महावॉकेथॉनमध्ये सहभागी झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी जे काही स्वप्न दाखवलेलं होतं, जे निर्देश दिलेले होते, ज्या उद्देशाने महावॉकेथॉन अरेंज करण्याच्या सूचना होत्या, खऱ्या अर्थाने समाजातल्या सर्व घटकांना घेऊन आज हे महावॉकेथॉन यशस्वी झालेली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते, लोकप्रतिनिधी होते, पत्रकार होते, विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होत्या, सर्व थरातले नागरिक याच्यामध्ये सहभागी झालेले होते. आपण नेहमी म्हणतो की पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. आजच्याच नव्हे तर उद्याच्या भविष्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याचा विचार करावा लागेल. पाणी हे अनमोल आहे, त्यामुळे पाणी हे जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि म्हणूनच हा जलसंवर्धन सप्ताह संपूर्ण राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला आणि अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण राज्यातून त्याला मिळालेला आहे आणि हा संदेश तळागाळापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत गेलेला आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. सर्वजण मिळून माती अडवूया, पाणी जिरवूया आणि आपलं भविष्य सुखद आणि समृद्ध करूया. जय हिंद. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनल.